बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं
शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नागपूरला पोहोचणार आहेत आणि त्यासाठीची सुरुवात आपल्या बंगल्यापासून होत आहे। सर दरवर्षी आजचं हे वर्ष 16वं वर्ष आहे। मागील 15 वर्षापासून सर सतत 10 दिवस प्रवास करत आज 17 ते 24 तारखेपर्यंत त्यांचा प्रवास नागपूरपर्यंत होणार आहे आणि मध्यंतरी जवळजवळ 24 ठिकाणी त्यांची व्याख्यानं होणार आहेत। 24 ठिकाणी थांबणार आहेत आणि विविध विषयावर 52 व्याख्यानं सर देणार आहेत। तर अशा पद्धतीने सर त्या ठिकाणी आपला धम्मरथ घेऊन धम्मप्रचार आणि प्रसार करीत जाणार आहेत। त्यांच्या समवेत असणारी सर्व महिला मंडळ, उपासक उपासिका, त्याचबरोबर बेडगून खास उपस्थित असणारे सर्व धम्मबांधव, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षाची सूचना भागवतजी बिराडे यांनी मांडावी अशी त्यांना विनंती करतो। ते बोलले यांनी शिकवलं असं मी त्यांना विनंती करतो। अनुमोदन साहेब आहेत ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, माता भीमाईचा। या ठिकाणी मी दुर्बल व्यक्त करतो की आपला जो धार्मिक कार्यक्रम असतो त्यामध्ये आपण शुभ्रवस्थामध्ये यायचं असतं आणि काही कारणास्तव मला यायला जमलं नाही, त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आणि त्यांच्या महान विचारांना प्रथम ठिवाळा अभिवादन। आज या ठिकाणी धम्मभूमी ते दीक्षाभूमी झुरळ या ठिकाणाहून निघणार आहे, त्यानिमित्ताने आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रबोधनकार आमचे प्रेरणास्थान बाबू सर, त्याचप्रमाणे स्मारक समितीच्या अध्यक्षा मामा सर्वांच्या मार्गदर्शिका ॲडव्होकेट रंजनाताई भोसले, त्याचप्रमाणे स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, बेडगाववरून आलेले सर्व भीमसैनिक, तसंच उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। खरं तर अचानकच मला हा प्रस्ताविकाची जबाबदारी माझ्यावर दिली। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली आणि या धम्मदीक्षेनंतर या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी
सर्वांवर दिलेले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. या धम्माचा प्रसार आणि प्रचाराचाच एक भाग म्हणून गेले 16 वर्षापासून बाबुल सर अविरतपणे हा धम्मरथ दीक्षाभूमी पर्यंत नेत असतात आणि त्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे तो फार मोठा उद्देश आहे की या धम्मरथ ते जागोजागी थांबून लोकांना धम्माचं ज्ञान देत असतात. धम्माविषयी जनजागृती त्याचप्रमाणे प्रबोधन करत असतात. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, माझा धम्माचा रथ मी उभा केलेला आहे, हा तुम्हाला पुढे नेता आला नाही, किमान त्याला मागे ओढण्याचं काम करू नका. असंच हे बाबासाहेबांचे शब्द लक्षात ठेवून बाबुल सरांनी हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या धम्मरथाची भेट बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं असे या आपल्या पवित्र ठिकाणी बाबासाहेबांच्या निवासस्थानी देखील या ठिकाणाहून सुरुवात होते. हे खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी बाबुल सरांचे त्याचप्रमाणे रंजनाताईंचे मी आभार व्यक्त करतो की आम्हा सर्वांना यामुळे वेगळी प्रेरणा भेटते. बंधूंनो, हा उपक्रम राबवत असताना मी 2 दिवसापूर्वी मॅडमबरोबर गेलो होतो की पूर्णपणे दरवर्षी पुन्हा चढवला जातो आणि त्याला फार मोठे कष्ट लागतात. तर खूप मोठे कष्ट या चळवळी मागे या उपक्रमामध्ये मागे आहेत. मी सर्वांचं याबद्दल सरांचं आणि या उपक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि या धम्मरथाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझं लांब. धम्मचारिका रथ धम्मरथ याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली. सर 15 वर्षापासून या उपक्रमात आहेत आणि ताईंच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळतात की धम्मरथ तयार करताना, सजवताना, बनवताना किती अडचणी येतात आणि या अडचणींना पार करत हा धम्मरथ नागपूरला पोहोचणार आहे. आणि आज आपल्या धम्मरथावर मानवाला जीवन कसं द्यायचं असं मार्गदर्शन करणारे आपले बाबुल दिवा साहेब हे सारथी आहेत. आणि तसेच आजचे जे बेडक गावाचे जे आपले माजी नगरसेवक आणि त्यांची टीम या सर्वांना आणि उपस्थित उपासिका उपासक सर्वांना सप्तम देतील. आज महिलांची संख्या अधिक आहे म्हणून महिलांनी धम्माच्या मार्गाला कसं जावं आणि त्यांनी काय कर्तव्य करावं त्या विषयावर मी एक धम्मगीत आपल्यासमोर सादर करतो. धम्मकार्यात भीमकार्यात रमाव वाटत, धम्मकार्यात भीमकार्यात श्रमाव वाटत, बुधचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत, बुधचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत, मला सकाळी ग रोज हरी ग रमाव वाटत, मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत, बुधचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत, बुधचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बाईबुताच्या मंत्रांनी जनजीवन फुलून गेले, जनजीवन फुलून गेले, भीमरायांनी त्याच मार्गाने अमभूत चरणी नेले, अमभूत चरणी नेले. भिक्खू संघात का शरंगात रमाव वाटत, भिक्खू संघात का शरंगात रमाव वाटत, बुधचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत, बुधचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. धीरता राग संगमी
बुद्ध विहारात येऊन बुद्ध विहारात येऊन त्रिसरण ग पंचशिला ग रोज म्हणाव गोड गडान रोज म्हणाव गोड गडान शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात जमाव वाटत शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात जमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत अष्टांगाचा मार्ग भूताचा ग मनात रुजला बाई माझ्या मनात रुजला बाई भीम करणीत फेड मुक्तीचे आता कमी कशात नाही आता कमी कशात नाही संग आनंदाच्या गाण भीमाचं ग म्हणाव वाटत संग आनंदाच्या गाण भीमाचं ग म्हणाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत या ठिकाणी आम्हाला भोसले मॅडमनी या ठिकाणी बोलावलं आणि आमचं भाग्य समजतो की आमचा जो बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली येथून माणगाव ते मुंबई माणगाव ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिषद भरवली होती माणगाव परिषद जी ऐतिहासिक झाली त्या माणगावमधून आम्ही या लॉंग मार्चला सुरुवात केली आणि हा लॉंग मार्च आमचा मुंबई मंत्रालय इथपर्यंत जाणार आहे तरी बेडग कमानीचा जो विषय आहे तो विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान जी 2002 पासून तिचा बांधण्याचा जो विषय आम्ही ग्रामसभेपुढे ग्रामपंचायतला मांडला होता त्याला मान्यता ही ग्रामपंचायतीने दिलेली असताना 2 ग्रामपंचायतचे मासिक सभेचे ठराव आणि 2 ग्रामसभेचे ठराव अशा पद्धतीचे ठराव असताना देखील प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्या तिथल्या राजकीय हेवेदेव्यापोटी आणि प्रथमतः त्यांच्या डोक्यामध्ये भिडलेल्या जातीवादापोटी तिथल्या राजकीय व्यवस्थेनं प्रशासनाला हाताशी धरून जी 23 फुटांपर्यंत आलेली कमान त्याचे जे प्लेयर होते ते उभा केलेले होते ते त्या ठिकाणी 3 महिन्यापूर्वी जमीनदोस्त केले आणि तिथून आमचा हा लढा चालू झाला होता. पहिला लॉंग मार्च आमचा बेडग ते मुंबई मंत्रालय असा निघाला होता. त्याचं नेतृत्व महेश कुमार कांबळे म्हणून आहेत, डॉक्टर महेश कुमार कांबळे त्यांनी केलं होतं. त्या लढ्याला आम्ही इस्लामपूर पर्यंत आलो असताना या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी फोन करून बोलवून घेऊन मंत्रालयामध्ये आश्वासित केलं होतं की सदरची कमान आहे त्या ठिकाणी तिथंच आम्ही उभा करू आणि कोणत्याही प्रकारचा लॉंग मार्च अथवा आंदोलन न करता आपण एकमेकाच्या हातात हात घालून जातीयता निर्माण न करता आपण त्या ठिकाणी ती कमान परत उभा करू अशा प्रकारची ग्वाही जे काही कागदपत्र असतील जे काही शासकीय प्रोसिजर असेल ती करून त्या ठिकाणी करून देतो अशी त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं. त्यामुळे तो लॉंगमार्च आम्ही त्या ठिकाणी थांबवला. पण त्या ठिकाणच्या जातीवादी व्यवस्थेनं तिथल्या जातीवादी नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की सदरची कमान तुम्ही तुमची शासकीय प्रोसिजर करा. आम्ही त्या माध्यमातून ती प्रोसिजर केली आणि कागदोपत्री प्रोसिजर करत असताना जिल्हा परिषदेच्या सीओ त्यांनी सांगितलं, त्यांनी एक त्यामध्ये खोटं गाठ घातली की जी फडणवीस साहेबांनी दिलेल्या पत्रामध्ये नव्हती, तर ही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात होती. त्यांनी ती खोटं गाठ अशी घातली की संबंधित कमानीच्या प्रश्नाविषयी ग्रामपंचायतीच्या हातून जो कारभार होणार आहे, पत्रव्यवहार होणार आहे, तो त्या ठिकाणी करावा आणि त्यासाठी परत एकदा ग्रामसभा बोलवावी. आणि ग्रामसभा बोलवली तर आपली लोकसंख्या किती असणार आहे? ग्रामसभेच्या पुढे काहीच नाही. आपल्या लोकांचं मतदान त्या ग्रामसभेला त्या ठरावाला 600 झालं आणि विरोधामध्ये 2029 झालं. ग्रामसभा आपल्याला मान्यता न दिली हा त्याच्या ठिकाणी तो उद्देश दिसून आला. म्हणून त्या ठिकाणी आम्ही जो परत गेलेला दिवस होता त्या परत गेलेल्या दिवशी सुद्धा अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये आम्ही जो गुन्हा दाखल केला होता, कमान पडली त्या संदर्भामध्ये, त्या अॅट्रॉसिटीच्या विरोधामध्ये तिथल्या 17-18 गावांनी बंद पुकारला आणि त्या बंदमध्ये 5-6 दिवस बेडगवासी आमचे जे आहेत बांधव त्यांना त्या ठिकाणी गाव बंद पुकारल्यामुळे आणि पहिलाच जो लॉंग मार्च आमचा आलेला होता तो लॉंग मार्चचा कालावधी गेल्यामुळं हाताला काम नसल्यामुळं त्या ठिकाणी आमची लोक हवालदिल झाली होती. पण आपले आंबेडकरी अनुयायी, आपला आंबेडकरी समस्त समाज ताकदीनिशी त्या लोकांच्या पाठीशी उभा राहिला आणि महिनाभर पुरेल एवढं राशन धान्य पाणी लोकांच्या घरामध्ये आणून टाकलं. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्रास झाला तो त्यांना झाला. म्हणून ही जातीवादी व्यवस्था जी डोक्यामध्ये भिडली गेलेली आहे आणि तुमच्यात जर खरंच ताकद असेल, आपण या ठिकाणी बौद्ध विचारसरणीने या ठिकाणी बसलेलो आहोत, पण आम्हाला 1818 सालचा क्रांतिकारकांचा इतिहास आमच्यामध्ये आहे, ते रक्त आमच्या नसानसामध्ये आहे. त्यांनी जर समोरासमोर भिडले असते तर तोही आमच्याकडे पर्याय होता. पण प्रशासन, शासन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतं त्यांना ते हाताशी धरून त्यांनी ती कमान जमीनदोस्त केली. म्हणून आम्ही त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने परत एकदा हा लढा, हा लॉंग मार्च चालू केला आणि तो असाच मुंबई मंत्रालयापर्यंत चालू ठेवत आहोत. आज खेड्याचा नेमका प्रश्न काय आहे याचं छान वर्णन केलेलं आहे. वर्णन छान होतं, परंतु मनाला वेदना होत होत्या.
गावगाड्याने आमचा समाज गाडला गेला. आपण गावगाडा म्हणतो, पण त्या गावगाड्यानेच आमचा समाज गाडला गेला आणि या गावगाड्याच्या विरुद्ध बंड करणारा समाज हा आमचा पहिला ठरला. आणि तेच बंड आताही याही स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षानंतरही करावं लागतं. हे दुर्दैव आहे. धर्मांधता आणि जात्यंधता ही समाज मागे खेचते, प्रगतीला कुंठित करते. हे वारंवार सर्वांनी सांगितलंय, सर्व विचारवंतांनी सांगितलंय, साधू संतांनी सांगितलंय, परंतु आचारामध्ये त्याचं अजूनही पाहिजे तेवढं प्रभावी स्वरूप आलेलं नाही. आज आपण कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये राहतो. आज आपल्या शेजारी कोण आहे, शहरामध्ये शेजारी कोण आहे किंवा समोर कोण आहे किंवा बाजूला कोण आहे याचा विचार आपल्या मनात येत नाही. पण ग्रामीण भागामध्ये अजूनही खूप मोठी दरी 2 समाजामध्ये 3 समाजामध्ये नेहमी दिसून येते. ग्रामीण भागामध्ये आपला समाज कमी आहे, छोटा आहे, परंतु बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान बाळगून आहे आणि म्हणूनच नेहमी बंडाला तयार असणारा असा हा आपला समाज आहे. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या मुक्तिदात्यांना विनम्र अभिवादन करतो. धम्माभियानाच्या या 16व्या वर्षी पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण जमलेलो आहात. म्हणून या छोट्याशा परंतु महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भोसले मॅडम, या स्मारक समितीचे सर्वच पदाधिकारी, या ठिकाणी जमलेले उपासक उपासिका, काही विद्यार्थी वर्ग, प्रत्येक वर्षी हा रथ या ठिकाणी येत असतो आणि इथला विचार घेऊन मग नागपूरकडे प्रयाण करतो. मजल दर मजल करत हा रथ नागपूरला जातो आणि तिथून पुन्हा परतीच्या प्रवासामध्ये आम्ही जातानाही विचार पेरत जातो, येतानाही विचार पेरत असतो. मी इथे आल्याच्या नंतर आपण कार्यक्रम लगेच सुरू करणार होतो, परंतु भोसले मॅडम म्हणाल्या की बेडकची लोक येणार आहेत, तुम्हाला त्यांना ऐकवायचं आहे असं त्या म्हणाल्या. बरोबर आहे. आणि दुर्दैवी असं की ती आली, बसली, हार घातला, निघून गेली, त्यांची चळवळ मला कळाली. तर विचारानं जी चळवळ उभी राहते, लक्षात घ्या. अख्खा देश एका बाजूला होता, अख्खा देश एका बाजूला होता आणि आपला बाप एकटा एका बाजूला होता. फक्त विचार करा, अख्खा देश एका बाजूला होता आणि आपला बाप एका बाजूला होता. कितीतरी प्रचंड विद्वान माणसं त्यांच्याकडे होती. पंडित मदन मोहन मालवीय सारखे, तेज बहादूर सप्रू सारखे सगळी, वल्लभभाई पटेल असतील, सगळे व्यंकट चल्लैया वगैरे सगळी फार विद्वान माणसं त्यांच्या बरोबर होती. परंतु ज्यानं बुद्धाचा विचार पूर्णतः रक्तात भिनवून घेतलाय, तो माणूस विचार करून क्रांती करतो. मी हे वाक्य अशासाठी बोललो की जर ती बेडकची लेकरं इथं असती तर त्यांना मी वेगळा विचार देणार होतो की चळवळ काय आहे, कशा पद्धतीने चळवळ करायची आहे, आपले विरोधक कोण आहेत, आपल्या विरोधातले कोण आहेत. खरं तर मी उघड बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती, उघडपणे बोलतोय. त्यावेळेला वामन दादा सांगत होते, भागवत, त्यावेळेला वामन दादा सांगत होते काय की मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. काय, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा सांगा, दोष देऊ कुणा. आहे तेच माझं गाव, मग बेडक असेल, आहे तेच माझं गाव आणि तेच गाव कर, आहे
तेच माझं गाव आणि तेच गाव कर, माझा भीम असताना साले कापायचे थर थर. आहे तेच माझे गाव आणि तेच गाव कर, माझा भीम असताना कापायचे थर थर. गेला गेला भीम राणा, गेला गेला भीम राणा, आला नेभळटपणा. दोष देऊ पुन्हा, सांगा दोष देऊ पुन्हा. वामन दादाचं प्रत्येक शब्द हे बाबासाहेबांच्या चळवळीच्या अंतकरणाचा ठाव घेणारी शब्द असायचे आणि ते शिकवायचे आम्हाला. ते शिकवायचे. गाव तेच आहे, गावकरी तेच आहे, गाव तेच आहे, गावकरी तेच आहे. माणसं बदलले. प्रश्न बेडकचा एकट्याचा नाही आहे. तो प्रश्न बेडकचा एकट्याचा नाही. त्यासाठी आमची भूमिका काय आहे हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आमची खैरलांजीची जखम अजूनही भळभळती आहे. आमची खैरलांजीची जखम अजूनही भळभळती आहे. अजूनही सुरेखाच्या कन्याचा आवाज येतो आहे. अजूनही प्रियंकाच्या लघवीच्या जागी ठोकलेला बांबू आणि तिने ओरडलेली किंकाळी अजूनही आमच्या कानावर आहे. बेडक काल परवाच आहे. त्यांनी फक्त मातीची भिंत पाडली, कमान पाडली. सल्यांनो, तुम्ही काहीही पाडा रे, काहीही पाडा, आंबेडकर मरत नाही, बुद्ध मरत नाही, विचार मरत नाही. नाही मरणार ते का? तो विचार आहे. विचार कधीच मरत नाही. तुम्ही फोटो फोडाल, आंबेडकरच्या फोटोला तोडवाल, विचाराचं काय? काय करणार? आणि हे विचार, हे अनुभव आहे. याच्याकडनं त्याच्याकडनं, त्याच्याकडनं त्याच्याकडनं. 2500 वर्षापूर्वीचा बुद्ध, काही निकालाचा शोध नव्हता बुद्धाच्या काळात, तरी पण आमच्यापर्यंत बुद्ध आला ना. आंबेडकर मरत नाही, हे लक्षात घ्या. चळवळीचं स्वरूप बदलेल, आंबेडकरी चळवळीचं स्वरूप बदलेल, परंतु चळवळ थांबणार नाही. आता गावोगाव ज्या अशा प्रकारच्या घटना ज्या घडत असतात, याचे 3 कारण महत्वाचे असतात, हे लक्षात घ्या. म्हणून म्हणलं बेडकचे पोरं असतात, मी त्यांना त्यांचंच काय आहे ते सांगू दिलं असतं. असू दे त्यांना, आता त्यांना घेऊ नका. कारण विचारात काय होतं, आपण कुठलीही कृती करत असताना त्या कृतीला जर विचाराची साथ जर नसेल तर ती कृती अधुरी होती. आणि विचारासहित कृती जर केली तर काय होतं, परिणाम होतो. बाबासाहेबांच्याकडे आता गणपतीची वर्गणी मागायला गेली, बाबासाहेबांकडे आता गणपतीची वर्गणी मागायला गेली आणि बाबासाहेबांकडे मागितले. म्हणजे किती द्यायचे? बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं, तुम्ही मोठे आहात, आम्ही दुसऱ्याकडनं 1-1 आणा घेतो, तुमच्याकडनं 4 आणे घेऊ. बाबासाहेब म्हणले, मी 8 आणे देतो, मी 8 आणे देतो, फक्त एवढंच काम, एक काम करायचं, एक तर पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी मी सांगेल तो माणूस मागासवर्गीय तुम्ही पूजेला बसवायचं, एवढंच. नाही म्हणले, असं कसं काय चालेल? असं कसं काय? मग आमचा पैसा कसा चालतो तुम्हाला? हे कसं काय चालतं? मग हे कसं चालतं? तर प्रश्न हा आहे की विचाराची पुनरावृत्ती होण्यासाठी, बरं आता गाव पातळीवर जर पाहिलं तुम्ही, आता मी गावातला माणूस आहे, गावाच्या मातीत खेळून आलेला माणूस आहे मी. आज याचा शहरात वाटतं म्हणून तसं काही समजू नका. पण गाव पातळीवर काम करत असताना 3-4 प्रकारचे प्रश्न येतात. 3 प्रकारचे. काही प्रश्न समोरासमोर खेळतात, काही प्रश्न आतून मारले जातात आणि काही प्रश्न राजकारणासाठी वापरले जातात. जेव्हा तुम्हाला हे माहित असेल, 1989 अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले. जेव्हा लक्षात आलं की मराठा समाजाचा माणूस, बघा, मराठा समाजाचा माणूस आमच्या माणसाचा मित्र होतो, बघा बरं का, मराठा समाजाचा माणूस आमच्या माणसाचा मित्र होतो आणि त्याचा जो दुश्मन असेल त्यासाठी आमच्या माणसाला वापरतो आणि आमचा माणूस काही कारण नसताना
त्याच्या दुश्मनावर अॅट्रॉसिटीची केस करतो. अशा केसेस तुलाही जाणवल्या असतील गणपती. बघा ना तुम्ही, कोणी करत म्हणजे आतापर्यंत काय झालं, आम्हाला चमच्याचंच काम करावं लागलं. मग मटण असू द्यात, चांगली भाजी असू द्यात, पनीर काय काही असू द्यात, त्याच्यात काय लागतो, त्या चमच्याला एवढी अक्कलच नसते. पण त्या चमच्याला एक अक्कल नसते, तो सगळं ढवळून काढतो, देतो, पण स्वतः साला कोरच राहत ते, त्याला कधीच काही मिळत नाही. त्या चमच्याच येतो. ही चमचेगिरी आंबेडकरी चळवळीमध्ये निश्चित आहे, हे लक्षात घ्या. हे कारण आहे गाव पातळीवर. दुसरं कारण काय गाव पातळीवर? गाव पातळीवर दुसरं कारण आहे राजकीय वरदहस्त आणि राजकीय चढाओढ. गाव पातळी हे फार फार गोष्ट आहे. आणि तो समाज, तुमची 4 मतं जर त्यांना मिळवायची असतील, जात पात विसरून पार चुलीजवळ येतील, आपल्या माईच्या पाया पडतील, सगळं 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 व्यवस्थित करतील. आणि आपल्या आईला वाटणार मराठ्याचा माणूस आपल्याकडे आला, आपल्याला अभिमान वाटतो. त्याला नुसतं पाटील जरी म्हणलं, त्याचा आडनाव काही असो, पण पाटील जरी म्हटलं तरी तो लय ताटतो, वासा कडक ताटतो. 4 माणसं समजा त्याचा वाट्यावर बसलेले असेल 10-5 लोक, आणि तिथे जर म्हणलं रामराम पाटील, त्याला असं वाटतं की मी रामराम म्हटलं. पाटील तो दणकने चहा 15-20 चहा सांगेल, भले पैसे नाही मांडून ठेवल, पण चहा मागवल. हा जो ताटपणा, हा जो लवचिकपणा, त्याचा हा जो वेगळा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्या विचाराला आम्ही पडत असलेले बळी. गाव पातळीवर हे एक कारण असतं. आणि गाव पातळीवर दुसरं कारण सगळ्यात महत्वाचं असतं, ते अत्यंत महत्वाचं आहे. गाव पातळीवर जे तिसरं कारण असतं ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्यांच्या आईने, त्यांच्या मातोश्रीने, त्यांच्या मायने तिच्या दुधातूनच लेकराला जाती तपासली. त्यामुळे ते अगदी भिकारी जरी असेल, पार ते गुराकडे जात असेल, पण तरी तो पाटील. हा जो त्यांच्याकडे गर्विष्ठपणा किंवा कडकपणा जो दिलेला आहे, हे अत्यंत वाईट आहे. बाबासाहेब त्यांना सहन होणार नाही हे मलाही माहिती आहे, तर त्यांना माहित नाही ते. कारण त्यांचा मेंदू हायजॅक केलेला आहे उच्च समजणाऱ्या जातींनी. ती कुठली आहे तुम्हाला माहित आहे. त्यांनी त्यांचा मेंदू हायजॅक केला आणि त्यांच्या मेंदूमध्ये हे भरलंय की हे बघ, 1 नंबरला आम्ही आहोत, 1 नंबरला आम्ही आहोत. आम्ही तर डायरेक्ट देवाचीच आहोत, तर देव आमच्या हातात आहे. आम्ही जे सांगतो ते देवाला करावं लागतं. आम्ही जर पूजा नाही केली, जर मंत्र नाही म्हटले, तर देव प्रसन्न नाही. म्हणजे त्याला प्रसन्न करून घ्यायचं का नाही हे आमच्यात. म्हणजे हे ओरिजिनल चमचे, हे ओरिजिनल, हे भरलेले चमचे ओरिजिनल हे. आणि म्हणून त्याला सांगून ठेवलेलं असतं, हे बघ तू आमच्यापेक्षा कनिष्ठ आहेस, पण या 2-3 वर्गापेक्षा तू काय आहेस, श्रेष्ठ आहेस. म्हणजे आमच्या नंतर तुझा नंबर लागतो, तो पोशिंदा आहेस, पण हे सगळं तुझ्या खाली, तू श्रेष्ठ आहेस. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, आजपासून 100 वर्षापूर्वी मराठा बांधवांना देखील मंदिरात प्रवेश नव्हता. काल परवाची घटना 10 मे 2022, मी तारखा सांगतोय, हे शूटिंग चालू आहे म्हणून हे मुद्दाम सांगतोय सगळ्या तारखा, कारण हे इथंच नाही, हे सगळीकडे जातं, हे लक्षात घ्या. आणि रथावरची व्याख्या नाही काही इथल्या लोकांसाठी नाही, जे इथं नाही त्यांच्यासाठी आहे. 10 मे 2022ला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज यांना भवानी मातेच्या मंदिरात जाऊ दिलं नाही. काल परवा, अजून 22 मेचा 23 यायच्या, 23चा झाला, 1 वर्ष झालं समजा. तरीही आम्हाला पाटील म्हणलं की ओके, लय मोठा. हा जो अज्ञानपणा आहे, हा अज्ञानपणा गाव पातळीवर आपल्याला नडतो आहे, याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर समजा काही झालंच
तर बाबासाहेबांनी लढण्याचे मार्ग दिलेले आहे. बेडकच्या लेकरांचा लढण्याचा कुठला मार्ग आहे मला माहित नाही, कुठल्या मार्गाने ते लढतायत मला माहित नाही, परंतु बाबासाहेबांनी लढण्याचे मार्ग दिलेले आहेत. आम्ही त्या लढण्याच्या मार्गाने जात आहोत काय, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांचे मार्ग आहेत साम दाम दंड भेद. त्यांचे साम दाम दंड आणि भेद म्हणजे अगोदर गोडी सांगायचं, नंतर पैशाचं आमिष दाखवायचं दाम, नंतर मग नाहीच ऐकलं तर दंड करायचा, आणि त्याच्यातून नाही ऐकलं तर वाळीत टाकायचा म्हणजे भेद. बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी या तिन्ही गोष्टीला काय केले, बाजूला सारले आणि लढण्याचे मार्ग दिलेले. काय बाबासाहेबांनी लढण्याचे मार्ग दिले? तुम्ही बाबासाहेबांचा विचार कधी केलात का? मी मगा तो शब्द वापरला की अख्खा देश एका बाजूला, अख्खा देश एका बाजूला आणि त्यांच्या विरुद्ध समतेसाठी लढणारा आपला बाप एकटा कसा लढायला असेल होतं? बरोबर, नुसतं लढणंच नाही, एका बाजूला अस्पृश्यतेची टोचणी, एका बाजूला अस्पृश्य म्हणून हिणवणं, बॅरिस्टर जरी असला तरी महार बॅरिस्टर म्हणून हिणवणं, यात त्यांच्या समाजाला त्यांच्या समोर अर्वाच्य भाषेत बोलणं, बाबासाहेबांची स्वतःची झालेली मानसिक हानी हे होणं, बाबासाहेबांचं झालेली कौटुंबिक हानी केलं का कधी विचारांना? आपल्या बापाच्या जी 4 लेकरं गेली त्यातल्या 3ही लेकरांच्या मैतीला आपला बाप नव्हता. होता का? गंगाधर गेला तेव्हाही नव्हता, रमेश गेला तेव्हा तर नव्हता, इंदू गेली तेव्हाही नव्हता. राजरत्नाच्या टायमाला बाबासाहेब होते, तो मांडीवर गेला राजरत्न बाबासाहेब. बाबासाहेबांना खचण्याचे मार्ग किती होते, ओढण्याचे मार्ग किती होते, संपवण्याचे मार्ग किती होते, मग त्यांनी चळवळ कशी केली? खरंच मला म्हणजे आजही वाईट वाटतं, अगदी स्पष्टपणे सांगतो. कारण गेल्या 35-40 वर्षात हे बोलून आणि त्याच्यानंतर हा दमरत काढून आता बोर्डपणा आलेला आहे की मला माहिती आहे समाज किती नालायक आहे, किती चांगला आहे, इथं बोललंच पाहिजे, कान टोचलेच पाहिजे. बरं, मी कोणाचे कान टोचणार? इतरांचे मारतील रस्त्याने मला. ते जे माझे आहेत मी त्यांना सांगणार ना, जे माझे आहेत मी त्यांना सांगणार की मला कसं लढायचंय. बाबासाहेबांनी लढण्याचे जे मार्ग सांगितले तुम्ही बारीक विचार करा. त्यावेळेला बाबासाहेब खचले का? नाही खचले. का नाही खचले? कोण सांगेल तुमच्यातला बाबासाहेब खचले का नाही? एवढं बाबासाहेबांना अपमानित केलं म्हणजे त्या ह्याच्यात सुद्धा बडोद्याच्या संस्थानामध्ये सुद्धा अपमानित केलं. त्याच्या फार सुंदर गीत एकाने केलेलं आहे, बडोद्याच्या नोकरीचा दिला राजीनामा, माहित असेल तुम्हाला. एवढा अपमान सहन करून सुद्धा बाबासाहेब खचले नाही. बरं, बाबासाहेबांसंकट यांच्यासारखा गोतावळा होता का माणसांचा? नव्हता ना, गोतावळा नव्हता. मग काय होतं बाबासाहेबांच्याकडे? काय होतं? हिंदू कोल बिल्डिंग नाकारलं की नाही? नाकारलं. मग रडत बसले का बाबासाहेब? नाही बसले. शेतकऱ्यांसाठीचा त्यांनी जो कोकणातला पहिला सत्याग्रह केला होता, शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह आपल्या बापाने केलाय आणि तो 1 महिना. त्यांनी त्या 32 सालीच्या मागण्या मांडल्या, त्या अजूनही मंजूर झाल्या नाहीत. आणि तिथं बाबासाहेब सांगतायत कोकणात शेतकऱ्यांच्या मेळ्यात बाबासाहेब सांगतात की या देशाचा प्रधानमंत्री जेव्हा एक दिवस शेतकऱ्यांचा मुलगा होईल तो दिवस या देशातला मोठा आहे, हे बाबासाहेब म्हणतात. आता तुम्हीच मला सांगा, हे कुठल्या मराठ्याच्या लेकराला सांगितले का कोणी? नाही ना. बरं, त्याची बाबासाहेबांना समजून घ्यायची हेच नाही ना, क्षमताच नाही त्याची. कारण बाबासाहेबांची वैचारिक पातळी आणि तिकाची पातळी म्हणजे भोंगळ पातळी. सकाळची चहा एकाचा, दुपारचं मटण एकाचं, संध्याकाळी झोपायला एकीकडे, अशी परिस्थिती त्यांची. जिथं विचार ठाम असतो,
तिथे विचार ठाम असतो. बाबासाहेब स्पष्टपणे सांगत होते, नेहरू असो कोणी असो त्यांना स्पष्टपणे सांगत होते, मी जो विचार मांडतोय हा तुमच्यासाठी नाही, या देशातल्या संपूर्ण जाती व्यवस्थेसाठी, या देशातल्या माणसांसाठी हा मी विचार मांडतोय. तुम्हाला स्वतःला मोठं व्हायचंय की माणसांना मोठं करायचंय? स्वातंत्र्य कोणासाठी होतं? बरं, जेव्हा लाला लजपतराय बाबासाहेबांना भेटले लंडनमध्ये बाबासाहेबांना जेव्हा लाला लजपतराय म्हणतायत आणि बाबासाहेबांना सांगतायत की बाबासाहेब, आपल्या देशात स्वातंत्र्याची चळवळ चालू आहे, इंग्रजांकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचंय, काही लोक शहीद झाले आणि अशा याच्यात तुम्ही शिक्षण घेताय, तुम्ही भारतात आलं पाहिजे, तुम्ही लढ्यात आपल्या आलं पाहिजे, आमच्या बरोबर सामील झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे हो, सामील झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, पण मला नाही वाटत मला सामील व्हायला त्याच्यात. म्हणजे काय, मला स्वातंत्र्य पाहिजे. कशाचं? मला स्वातंत्र्य पाहिजे, माझ्या माणसाला माणूस पण देण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मला स्वातंत्र्य पाहिजे तुमच्या मंदिरात येण्याचं, मला स्वातंत्र्य पाहिजे अस्पृश्यता डाग मिटवण्याचं, मला स्वातंत्र्य पाहिजे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं. मला बोलता येते, मला बोलू दिलं पाहिजे, माझ्या जिभेला छाटलं नाही पाहिजे. जर तुम्ही म्हणता ना की सर्वाभूती आता परमेश्वर एक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी जर परमेश्वर एक आहे तर तुमच्या देवळात मला का जाता येत नाही? मला ते स्वातंत्र्य तुम्ही देताय का? बरे, इंग्रजांकडे जे स्वातंत्र्य मिळवणार आहात, परत पंतप्रधान कोण होणार आहात? तुम्हीच. गृहमंत्री कोण होणार आहात? तुम्हीच. सगळे मंत्री कोण होणार आहात? तुम्हीच. आणि मग मी परत माझा समाज कुठे जाणार? परत खड्ड्यातच. मला नुसतं माझ्या नाही, 8622 जातीचा, नुसतं त्याच्यात महाराष्ट्र नाही, 8622 जातीच्या जगण्याचा प्रश्न मला महत्वाचा आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचं काय? अजूनही काहींच्या ढोंगणाला कपडा नाही, रस्त्यावरती बोंबलं फिरतात, त्यांच्या भाकरीचं काय? जे रानात राहतात, आदिवासी राहतात, ते नग्न राहतात, रानातलं खातात, रानातच मरतात, त्यांच्या स्वातंत्र्याचं काय? तिचभर हातभर खड्डा पडलेलं पोट उघडं नागडं घेऊन आमचं कार्ट हिंडते. बाबासाहेब म्हणतात त्याच्या स्वातंत्र्याचं काय? इथल्या माईवर दररोज बलात्कार होतो, ती वासनेची शिकार होते, तिच्या स्वातंत्र्याचं काय? बाबासाहेबांना स्वातंत्र्य कोणतं पाहिजे होतं? बाबासाहेबांना मानव मुक्तीचं स्वातंत्र्य पाहिजे. जर मानव मुक्तीचं स्वातंत्र्य नसेल तर तुमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मला फार इंटरेस्ट नाहीये. आणि त्याच्यानंतर लगेचच इंग्रजांनी बाबासाहेबांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना मंत्री म्हणून घेतलं आणि 3 खाती बाबासाहेबांकडे दिली. 3 खाती दिली त्यांनी. आणि बाबासाहेबांकडे 3 खाती आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी या देशामध्ये सुजलाम सुफलाम बनवला हा देश. सगळी धन बाबासाहेबांच्या काळात झालेली. भाकरा नांगल असेल, हिराकुड असेल, पंजाबचा असेल, सतलजचा असेल, मोठमोठाली धरणं ज्यांच्यामुळे 40-45 हेक्टर जमीन पाण्याखाली. नद्याजोड प्रकल्प, ही नदी तिला जोडायची, ती नदी तिला जोडायची, पाणी आहे. ही जी संकल्पना होती बाबासाहेबांची, ही कोणी निर्माण ही कोणामुळे निर्माण झाली? इंग्रजांच्यामुळे. म्हणजे त्यांना हे माहित होतं की विद्वान कोण आहे आणि त्यांना हे माहित होतं की बिंडोक कोण आहे. साधा विचार करा, साधा विचार सांगतो तुम्हाला. या देशामध्ये टाचण्यासारख्या गोष्टी फार कळत नाही काय काय लोकांना. या देशामध्ये मुसलमान आले, त्यांनी 700 वर्ष राज्य केलं. हून आले, त्यांनी 101 वर्ष राज्य केलं. डच आले, त्यांनी राज्य केलं. पोर्तुगाल आले, त्यांनी 100 वर्ष राज्य केलं. इंग्रज आले त्याच्यानंतर, त्यांनी किती वर्ष केलं? 150. 700 कधी काढलं का हिशोब यांनी? ज्यांनी 700 वर्ष राज्य केलं त्यांचा हिशोब कधी काढला का? नाही. आणि जेव्हा इंग्रजांनी बाबासाहेबांना मंत्री केलं तेव्हा सगळ्यांचं यांचं पित्त खवळलं. दुसरी गोष्ट, इंग्रजांनी एक काम केलं. आता मी देशाभिमानी, बरं लक्षात घ्या, असं काहीतरी मनात येऊ देऊ नका की हे इंग्रज दार्जिने आहेत, असं नाही. आपल्या बापाचं वाक्य आपल्या काळजावर आहे, मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. हे वाक्य आपल्या छातीवर कोरून ठेवा, मेल्यानंतर सुद्धा दिसलं पाहिजे, त्यात वादच नाही.
पण माझ्या कहाणीचा वास येत नाही असं जर मी म्हणत असेल तर जगातला मी 1 नंबरचा वेडा ठरेल. हे लक्षात. बाबासाहेब स्वातंत्र्याची मागणी करत असताना किंवा ते मिळवत असताना बाबासाहेबांची नेमकी भूमिका काय आहे, त्यावेळेला काय नेमकं काय होतं. बाबासाहेबांना जेव्हा मंत्रिपदात दिलं गेलं त्याच्यानंतरची मोठी कहाणी झाली. बरं, या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर या 3 वर्गाला बाजूला ठेवून हा जो 1 नंबरचा वर्ग आहे याच वर्गाला शिक्षण घेण्याचा, विचार करण्याचा, बोलण्याचा सगळा अधिकार त्यांना होता. क्षत्रियाला अधिकार शिक्षणाचा नाही, वैश्यांना नाही, शूद्रांचा काय प्रश्नच येते का, ते पायाखालचे. या देशात ही फार मोठा गोलमाल आहे आणि खूप सहजपणे आम्ही स्वीकारला. मी आत्ताच्या यावेळचा जो अंक आहे त्या अंकात निश्चित वाचा, किंवा आता बाबासाहेबांच्यावरती एक पुस्तक येते 23 ऑक्टोबरला 23 ऑक्टोबरला बाबासाहेबांच्यावर भारतातल्या सगळ्या विद्वान लोकांनी एक ग्रंथ काढलेला आहे. हे सगळ्या विद्वानांनी त्याच्यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. आता फार मोठमोठे विचारवंत भारतामध्ये आहेत, जे आता फार मरायला लागलेले इतके विचारवंत आहेत. समग्र बाबासाहेब मोठा ग्रंथ आहे. आणि एक चांगली गोष्ट की त्या पुस्तकामध्ये त्यांनी जास्त वरचा क्रमांक मला दिलाय की नाही, म्हणजे त्यांचं लिखाण पहिलं बागुल सरांचं पहिलं लिखाण आहे. मी त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला शिक्षण देण्यासाठी यांनी काय केलं किंवा काय करायला हवं होतं. मग बाबासाहेबांच्या बद्दल हे अशा पद्धतीचे द्वेषी का ठरले. त्यावेळेला जे बाबासाहेबांच्या बाबतीत द्वेष ठरलेला आहे तो अजूनही बाबासाहेबांचा द्वेष त्यांच्यात आहे, हे लक्षात घ्या. का तर या 3 वर्गाला काही शिक्षणाची आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं. आणि इंग्रजांनी नेमकं उलट केलं. नेमकं काय केलं की आपल्या समाजाला शिक्षण द्यायला सुरुवात केली. तर त्यांचं म्हणणं काय होतं, जर अस्पृश्य माणूस जर शिकला तर धर्म काय होतो, बुडतो. मग त्यानं जर वेद मंत्र बोलला तर धर्म बुडेल ना. मग इंग्रजांनी उलट काय केलं, शाळा काढल्या. नुसत्या शाळा नाही, मारामागाच्या पोरांनी, गरीबाच्या पोरांनी, दीनदुबळ्या पोरांना शाळेत येता यावं, त्याची भाकरीची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी काय केलं, वसतिगृह काढली. मग आता राग येणारच ना गाववाल्यांना राग येणारच ना. त्या समाजाला अँटिनावाल्यांना राग येणार ना की आतापर्यंत आमची संस्कृती सांगते यांना शिक्षण नको, आणि हे काय करतात, शिक्षण देतात. आणि मग सुरू झाली चले जावची चळवळ. हे लक्षात घ्या. इंग्रजांना या देशातून काढून का दिलं त्याचं कारण इथून सुरुवात होती. कारण एक बॅरिस्टर झालेलं पोरग आम्हाला एवढा त्रास देतंय, एक पोरग एवढा त्रास देतंय, आणि जर या मुलामुळं, या माणसामुळं जर पुन्हा 50 पोरं जर शिकली तर ब्राह्मणी संस्कृतीला काय लागेल, सुरुंग लागेल. त्यांचं असं असतं, सुरुंग लागण्यापूर्वी ते विझवतात, आणि आमची माणसं सुरुंग लावल्याच्या नंतर आम्हाला जाग येते. आता बेडग मधलं प्रकरण जे आहे हे काही एका दिवसाचं नाहीये, बरोबर आहे ना. हे एका दिवसाचं नाही, मी सांगतो तुम्हाला, हे एका दिवसाचं नाही. पाणी खूप मुरलंय, 15-20 वर्ष त्या गोष्टीला झाले. त्याच आत्ताशी हे नीट लक्षात घ्या. बेडगचं प्रकरण एकाएकी झालेलं नाहीये. एखाद्या भिंतीला जर पाणी मुरत असेल तर घर लगेच पडत नाही, पण जेव्हा पडतं तेव्हा 4ही भिंती पडतात. कारण त्या भिंतीत थोडस पाणी मुरतं, ढेकळं मोकळी होतात, नंतर पुढच्या भिंतीत जातात, नंतर पुढच्या भिंतीत, आणि सगळ्या भिंतीनंतर काय करतात, असंतोष पुकारतात, आणि आता आम्ही बसतो खाली, आणि मग माणसं गेली जातात. आम्ही जागरूकता, ज्या पद्धतीने आपण म्हणतो जागरूकता, आमच्याकडे जागरूकता आलेली आहे काय,
आमच्याकडे जागरूकता आली आहे काय, याचा विषय आम्हाला नक्की घेणं गरजेचं आहे. आणि कुठल्या प्रकारची जागृती आहे आमच्याकडे? आम्हाला जागृती म्हणजे नेमकं काय? आम्हाला भगवान बुद्धानं सुखी होण्यासाठी जे 8 मार्ग दिलेले आहेत, म्हणजे जगात कोणीच नाही, मच्छ कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण, हे 8 अवतार झाले. पण 8ही अवतारांनी आम्हाला कल्याणाचा मार्ग कुठून जातो हे नीट सांगितलं नाही. त्यासाठी पूजा कराव्या लागत होत्या. पण भगवान बुद्धानं पूजा न करता तूच तुझ्या जीवनाचा कसा शिल्पकार आहेस, आत्ता दीप भव, तूच तुझा दिवा हो. कारण दुसऱ्याच्या उजेडात जर चालशील आणि नेमका अंधारा आल्यावर त्याने जर उजेड बंद केला तर तुझा प्रॉब्लेम होईल. म्हणून तुझा उजेड तू तयार कर आणि तुझ्या उजेडात तू स्वतः चल. हे सांगितलं होतं ना बुद्धांनी, हेही सांगितलं होतं ना बापांनी. बाप फक्त एवढाच म्हटला होता, बुद्धांनी आत्तदीप भव सांगितलं आणि आपल्या बापानं वेगळा शब्द वापरला की तुमचा उद्धार दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही जर मनात आणलं तर तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता. कोण म्हणताय? बाबासाहेब. बुद्ध काय म्हणताय? आत्तदीप भव. दोघांचा अर्थ काय होतो? एकच. मग आता 65-70 वर्ष होत आली, आम्हाला बुद्ध कळाला का? आम्हाला बाबासाहेब कळाला का? 40-42 वर्ष मी प्रवचन देतोय धम्मावर, मलाही नाही अजून नीट कळाला नाही. 4 पुस्तकं वाचले म्हणजे फार अक्कल आली असं जर कोणाला वाटत असेल, मला सुद्धा, तर ते चुकीचं आहे. मग अक्कल कुठे येते? अक्कल कुठे निर्माण होते? तिथे काही शेत नाहीये. अक्कल तुमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये, तुमच्या व्यथेमध्ये आणि तुमच्या गरजेमध्ये अक्कल निर्माण होते. अक्कल तिथून येते. अक्कल पिकायचे ठिकाण ते आहे तुमची व्यथा, तिथं अक्कल निर्माण होते. आपल्याला अक्कल मिळते ना, काय करायला पाहिजे. आता घरात दाणे नाहीत, पोरं तर उपाशी राहणार आहेत, मग काहीतरी करतेच ना. माझ्या मायने केलेले होते, मला चांगलं माहिती. मी तुम्हाला आज असा दिसत असेल, पण पराकोटीच्या गरिबीतून मी आलेलो. पराकोटीच्या, साध्या गरिबीतनं नाही. आज फक्त तुम्हाला ते वाटतं बागुल सर परदेशात जातो, तिकडे व्याख्यान देतो, असं नाही. हे भोगलंय ना. आणि हे कोणी भोगलं होतं? बाबासाहेबांनी. बरं, बाबासाहेबांच्या नंतरचा जो समाज आहे, तो थोडासा प्रगतीपथावर आला ना. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये माणसं फारशी शिकलेली नव्हती का? होती? नव्हतीच ना, जवळजवळ नव्हतीच. तरीही 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. तेव्हा 15 ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांचं भाषण झालं, 15 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता जेव्हा बाबासाहेबांचं भाषण झालं, ते भाषण ऐकून अगदी अडाणी असणारी माणसं, अंगठे बहादूर माणसं असणारी घरातली माणसं, त्या घरातल्या माणसांनी आपल्या घरातले देव फेकून दिले. बघा काय केलं त्यांनी. म्हणजे बाबासाहेबांचं ऐकून अशिक्षित माणसांनी, न शिकलेल्या माणसांनी घरातून काय केलं? आपले देव फेकले, कचरा सगळा टाकून दिला. मेन कचरा तोच असतो घरात, आणि त्या कचऱ्यात बाकीचा वास लागतो. बाकीचे पिल्ल निर्माण जे होतात ना घरात, त्या पिल्लांना तो कचरा लागतो म्हणून. आणि मग पिल्ले कचऱ्यासारखीच होतात ना, पिल्ल सुद्धा कचऱ्यासारखेच होतात. नेमकं बाबासाहेबांनी काय केले हे आपल्याला पाहायला पाहिजे. जर बाबासाहेबांनी तशा पद्धतीचा विचार सांगितला आणि त्याचं अनुसरण तिथल्याच लोकांनी जर केलं, तर आज जेव्हा मी पाहतो तर बाबासाहेबांच्यामुळं वर्गाच्या बाहेर बाबासाहेब बसला, आपल्याला वर्गात बसायची परवानगी मिळाली. बाबासाहेबांना बॅरिस्टर असताना सुद्धा बडोद्याच्या संस्थानात नोकरी करताना त्या हरामखोरांनी आपल्या बापाला माठाला हात लावून नाही दिला. किती कळकळ लागली रे तुम्हाला? किती कळकळ लागली याची? कोणाला कळकळ लागली? नाही लागली ना. निर्लज्ज आहोत आम्ही. कारण बापाची ती व्यथा आम्हाला समजूनच येत नाही, आलीच नाही. काय जीव तळमळ असेल? ज्या शिपायाला कवडीची अक्कल नसते
तो सरळ सरळ सांगतो बाबासाहेबांना, मिस्टर आंबेडकर, तुम्हाला या माठाला हात लावता येणार नाही, तुमचा माठ तिकडे ठेवलाय. आणि तो हे करतोय, 3 फूट उभा लांब राहून तिथून तो फाईल फेकतोय. कदाचित फाईल तिथं पडत होती, नाहीतर ती फाईल परत पुढे पडत होती, खाली पडत होती. किती वेळेला आपल्या बापाला वाकावं लागलं असेल? सांगा मला, बापाला कोणामुळे वाकावं लागलं? तुमच्यासाठी ना, तुमच्या भाकरीसाठी ना, तुमच्या जगण्यासाठी ना, तुमच्या चोळी लुगड्यासाठी ना, तुमच्या घरासाठी ना, तुमच्या शिक्षणासाठी ना? काय समजून घेतला मी बापाला? कुठल्या प्रकारचा बाप समजून घेतला? बाजारात आपल्या बापासारखे हजारो बाप दिसतात. आम्हाला वाटेल त्या बापाचं बोट धरून चाललो आणि या बापाचं बोट सोडून दिलं ना सोडून बापाचं बोट. बापाचं बोट सोडल्यानंतर काय होतं? बापाचं बोट सोडल्याच्या नंतर खैरलांजी होते. बापाचं बोट सोडल्यानंतर नेवासाची केस होते. बापाचं बोट सोडल्यानंतर महाराष्ट्रात जेवढ्या केस झाल्या ते होतात आणि शेवटचं बेडेक पण होतं. बोट कोणाचं सोडलं? बरोबर आहे ना? बापाचं बोट सोडलेली इकडे तिकडे बोंबलं, प्रत्येकाला काय वाटतं? बिन बापाचंच आहे, कुठं आहे ना? झाले ना तशी चांगली आमची. पण याच्याबद्दल आम्ही काय बोललोच का कधी? आमचा लढा कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होता? आमच्या लढ्याचं स्वरूप काय असायला पाहिजे? आमच्या लढ्याने आम्हाला काय द्यायला पाहिजे होतं? आमच्या मस्तिष्कामध्ये कुठल्या प्रकारचा गोळा बारूद आम्ही पेरायला पाहिजे होता? आम्हाला तो गोळा बारूद पेरता नाही. जो गोळा बारूद बाबासाहेबांनी आम्हाला सांगितला होता तो पहिल्याच वाक्यात सांगितलं बाबासाहेब. तो अजूनही आम्ही कळून घेतो नाही. फक्त आम्ही भाषणासाठी बोंबलतो, तेवढंच बोंबलतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. फक्त हे बोलण्यासाठी झाले आणि बोंबलतोय. त्या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. 3-3, 4-4 तास एका एका शब्दावर बोलतोय. शिका म्हणजे काय? शिका. परत आलं प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे शहाणपण. शिका म्हणजे 4 पुस्तकं वाचायला यायला लागली म्हणून शिकणार नाही. प्रज्ञा तुमच्या अंतःकरणातली उत्तम दृष्टी, उत्तम शहाणपण, खरं आणि खोटं याच्यात काय खरं आणि काय खोटं याची अक्कल, वाईट करण्याची लाज वाटणे, याला प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञा हा मग शिक्षणाने आम्हाला प्रज्ञा द्यायला पाहिजे होती. बरं, आमच्यातले लोक आता भरपूर शिकलेले आहेत की नाही? शिकलेले, भरपूर शिकलेले. मध्यंतरी एक बावळट काहीतरी हिंडत होतं, ते भरपूर डिग्र्या लावून हिंडत होतं. नाव नाही घेतली कोणाचं, सोनबाला लगेच कळलं. ते मी ज्यांना सोनबा म्हणलो ते बँकेचे मॅनेजर बरं का. आणि जेव्हा त्यांच्याकडे मी व्याख्यानाला ते कल्याणहून आले ऐकायसाठी. एकदा कल्याणला त्यांच्याकडे चाललो होतो, संजना कल्याणला चाललो होतो आणि ते कल्याणचं कार्यक्रमाचं ठिकाण काय मला नीट माहीत नव्हतं. त्यामुळे मग विचारत चाललो होतो. यांचा 17 वेळा फोन यायचा. अहो कुठे आहे तुम्ही? सांगायचं अमुक ठिकाणी आहे. अहो सर, सोनबा तुमची वाट पाहते. हो, सोनबा कोणाची वाट पाहत होता? हा सर, म्हणजे अजून ते मोठे साहेब आहेत पण त्यांना मी सोनबाच, आजही सोनबाच म्हणतो. त्यांना कळालं, समज मला विषय. चळवळ कोणाला कळाली? अरे चळवळ 4थी 2 वेळा नापास झालेल्या असं म्हणतात. खरं का खोटं मला माहित नाही, पण 4थी पर्यंत, फार फार तर 4थी पर्यंत शिक्षण झालेला वामन दादा, त्यांना चळवळ कळाली ना. काय केलं वामन दादाने? कुठं नेली चळवळ? बघा ना, कुठं नेली चळवळ. आणि आज त्याच वामन दादाची सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरवादी सांस्कृतिक चळवळ आज कुठे गेली ना, खड्ड्यात. आता तुम्हाला वाटतं भरपूर गायिका झाल्या, नालायक निघाले सगळे एक जात. आणि त्याच्या सगळ्यात मोठं नालायक घराणं म्हणजे शिंदे घराणं. त्यांनी चळवळीचं फार मोठं वाटलं केलं. हे नीट समजून घ्या. वामनदादाची गायचा वामनदादाकडे काय होतं मी पाहिलं. त्यांची पेटी मी डोक्यावर घेऊन 1.5 किलोमीटर गेलेलो आहे. मग एका ठिकाणी कार्यक्रम चालू होता, तिथं पाऊस आला म्हणून तिथून म्हणले वामनदादा म्हणले चला आता आपण शाळेच्या वसुली जाऊ. शाळेच्या वसुली गेलो तेव्हा वामनदादाची पेटी मी डोक्यावर नेलेली. पुढचं बोलत नाही वामनदादाला मी काय आणून दिलं, तो बोलत नाही बा.
पण मला हे सांगायचंय, वामनदादाने चळवळ कुठं नेली हो? दादासाहेब गायकवाडांनी चळवळ कुठं नेली? खोब्रागडांनी चळवळ कुठं नेली? गवईंनी चळवळ कुठं नेली? बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर गवईने कोणाचं काम केलं? आता सगळ्यांचे नाव घेतलं ते टेप चाललेली, ते त्याचा परिणाम वाईट होईल. पण बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर बाबासाहेबांचे जे सहकारी होते, या बऱ्याचशा सहकार्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचं फार मोठं वाटोळं केलं. हे पहिले लक्षात घ्या. आणि अशासाठी वाटोळं केलं की बाबासाहेब आता नाही, मग मलाच बाबासाहेब लोकांनी म्हणावं, अशासाठी यांनी वाटोळं केलं चळवळीचं. यांच्यात प्रचंड भांडणं, इतकी भांडणं. एक उदाहरण आहे माझ्याकडे, मुंबईचं उदाहरण. इकडेही बाबासाहेबांचा सहकारी आणि इकडेही बाबासाहेबांचा सहकारी. यालाही वाटतं आता बाबासाहेब नंतर मलाच लोकांनी बाबासाहेबांचा सहकारी म्हणावं, आणि यांनाही वाटतं मला. तर दोघांमध्ये एवढी भांडणं. एकदा नेमकं काय झालं की या गटाचा जो माणूस आहे, गटाचे नाव सांगत नाही, फक्त तुम्हाला गट सगळेच माहिती आहे, या गटाचा माणूस आहे. या गटातल्या एका माणसाने इकडच्या गटातली मुलगी केली आपल्या मुलाला. त्याचा मुलगा आहे, त्याच्या मुलाला मुलगी केली. तर या गटातल्या लोकांनी त्या मुलीला असं छळलं का इकडचा नाक घाशीत पुढारी माझ्याकडे आला पाहिजे. आम्ही कुठे जिरवली कोणाची चळवळीमध्ये, कोणी कोणाची कुठे जिरवली. आणि आजही आम्ही चळवळ माझ्याच नावावर चळवळ चालावी, हा किती मोठा अट्टा असेल. किती नालायकपणा करता होतो, किती नालायकपणा करता. आम्हाला खरंच कितपत बाबासाहेब समजले हा चिंतनाचा विषय आहे. बुद्ध तुम्हाला समजले नाही ही काळ्या दगडावरची नाही समज. मी सांगतो ना 100%. तिने संपत्त सोडून आलं काय तुम्हाला? बरं, तेही अजून बरेचसे लोक अजूनही बुद्धम शरणम गच्छामी म्हणतात, बोंबलत. ते नाही कळलं. एकाही गाथेचा अर्थ कळत नाही. त्या बिचाऱ्या बौद्धाचार्याला वाटतं मी लग्न लावतोय म्हणजे अख्खा धम्म मला कळाला, तो सगळ्यात कोरा, त्यालाच काही कळालं नाही, गाथाच फक्त कळालं. पुढचं काय? प्रत्येक गाथेचा अर्थ प्रचंड वेगळा आहे ना. बुद्धानेच आपल्याला सांगितले ना, नतावता धम्मधरो, नतावता धम्मधरो. सांगूच नका काही, गर्वच करू नका की मी धम्मधरो आहे. फार काही वाचल्यानं आणि गाथा पाठ आहे म्हणून धम्मधर होत नाही. मग कोण धम्मधर होतो? योच अपंपी सुत्वान धम्मं कायेन पसती. जो काया वाचा आणि मनाने एवढंच ऐकतो धम्माचं अनुसरण करतो तो धम्मधर आहे. आज आम्ही कुठे गेलो धम्मधर राहिलो का? नाही ना, धम्मधर राहिलोच नाही ना. जर बाबासाहेबांनी ज्या पहिल्या 5 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत, पहिल्या 5 22 प्रतिज्ञापैकी पहिल्या 5 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत, ज्याला त्या पहिल्या 5 कळाल्या मी त्याला धम्मधर म्हणतो. आजच्या भाषेत त्याला मी धम्मधर म्हणतो. 1 2 3 4 आणि 5, 5वी शेवटची. हा, आता ते काय त्याच्यावर आता परत सांगायला नका लोक, ते वातावरण फार वेगळं आहे. ऊन आहे, ते तापतंय ना, आपलं डोकंही नको तापायला, म्हणजे तापातापी दुसरी तापातापी नको व्हायला. त्या 5 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब इथल्या व्यवस्थेला हादरा देतात. पहिल्या 5 मध्ये बाबासाहेब हादरा देतात. तरी बाबासाहेबांच्या त्या हादऱ्याला आम्ही सहजपणे घेऊन आजही आम्ही पुन्हा अत्यंत वाईट प्रकारची झकमारी करत आहोत. आजही गणपती बसत आहोत घरामध्ये. आजही टिपरे घेऊन आमचं कार्ट हिजड्यासारखं नाचतंय. काय आईची किमया आहे आजच्या. आपल्या पोराच्या हातात टिपऱ्या दिल्या त्यांनी. म्हणजे किती वाईट आहे, किती वाईट आहे. म्हणजे हे टोटल बाबासाहेबांच्या विरुद्ध आहे ना. हे विरुद्ध असल्यामुळे लक्षात घ्या, हे बाबासाहेबांच्या विरुद्ध असल्यामुळे आणि अशी काही अवलाद गावात असल्यामुळे आणि अशी अवलाद गावाला मिळाल्यामुळे बेगड घडतं, हे लक्षात घ्या. का दुसरं उत्तर याचं हेच आहे ना. चळवळ कशी आहे? चळवळ बाबासाहेबांनी आम्हाला काय प्रत्येकाला शहाणवायचं सांगितलं ना. चंद्रकांत हांडोरेंच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये हे ठरलं, सामाजिक न्याय विभाग किंवा चांगलं काहीतरी ठरलं नाही ना. त्याचं अनुसरण झालं? त्याचं अनुसरण झालं नाही. काय झालं नाही? मीच माझ्या पाऊलाच्या बुजवितो खुना.
जीत जळे माझा भाऊ झोपडी सहित. काय? जीत जळे माझा भाऊ झोपडी सहित, काय झाले काय नाही नोंद होईना वहित. कारण मीच माझ्या पाऊलांच्या बुजवित खुणा. कारण मीच पोलीस स्टेशनला जाणार, कारण मी पुढारी आहे. माझ्याच लोकांच्या बाबतीत मी पोलिसाकडे नाही खाणार, यांच्याकडे नाही खाणार. मी एक नंबरचा हरामखोर होणार, भाडखाऊ होणार. आणि परत मी काय म्हणतो, मी आंबेडकरवादी पुढारी आहे. आता आपल्याला आंबेडकरवादी पुढाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा नीट विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये भाडखाऊ जास्त निर्माण झालेले आहे. आणि चळवळीमध्ये भांडणच ती खायची, चळवळीमध्ये मरायचं असतं, चळवळीमध्ये मरायचं असतं. इथं मरायला कोणी तयार नाही. वाईट याचं मला वाटतं की बाबासाहेबांच्या या चळवळीसाठी पोचीराम कांबळे सारखी माणसं, तेव्हा नांदेडचं प्रकरण तुम्हाला माहित आहे, त्यांनी स्वतःला जळून घेतलं. आणि आजची काही लेकरं जळून घ्यायचं नाटक करत आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे की चळवळ म्हणजे नेमकी काय चळवळ आहे, हे तर आपल्याला कळायला पाहिजे. पण बाबासाहेबांची चळवळ ज्या पद्धतीने उभी राहिली गेली, मग ती वामनदादा असेल, ते भंडारे असतील, गवई असतील, ही सगळीच मंडळी म्हणा, ज्या पद्धतीने त्यांनी उभी केली, त्याच्यानंतर काय झालं. बरं, तुम्हाला हे माहिती आहे, बाबासाहेबांनी कधी भोंगळी चळवळ केली नाही. बाबासाहेबांनी कधी भोंगळी चळवळ केली नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक वर्षी, प्रत्येक कार्यात, प्रत्येक प्रसंगानुरूप बाबासाहेबांनी मी काय करतोय, माझी भूमिका काय आहे, मला या देशासाठी काय करायचंय, माझ्या लोकांसाठी काय व्हायला पाहिजे, कुठल्या ठिकाणी काय अन्याय घडला, यासाठी बाबासाहेबांनी काय केलं, वर्तमानपत्र काढले, पाक्षिक काढले ना. पण बाबासाहेबांच्या नंतर का आपली पत्रकारिता लोकांपुढे आली नाही. बिचारा त्या काल कधी बबन कांबळेला नंतर ती बुद्धी सुचली काय. आज ते बबन कांबळे नाही, आज आठवण येते त्यांची. मला माझा फार जवळचा मित्र, फार जवळचा म्हणजे माझ्यापेक्षाही सोनबाचा जास्त जवळचा, कारण सोनबा तिथं डेली त्यांच्या बरोबर असतात. मी तरी पुण्यातून गेल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर आम्ही बबनराव आम्ही चर्चा करत असताना ही जे मी तुमच्याशी बोलतोय आता, हे जे मी तुमच्याशी बोलतोय, हे तासभर बबनरावाशी बोलत होतो. आणि तशी बबनरावाची ती बुद्धी, त्या पद्धतीने ती लेखणी चालायची आणि चिरफाड करायची. सदाशिव आमरापूरकरला तर भडव्या आमरापूरकर शब्द वापरला तरी, गध्या आमरापूरकर, कारण सदाशिव आमरापूर विरुद्ध बोलला होता ना, त्याला विरुद्ध काय कुठं ते शब्द वापरले त्यांनी. म्हणून चळवळीला आपलं स्वतःच काय असलं पाहिजे, एक मोजमाप करण्यासाठी, मापदंड देण्यासाठी त्याचं एक पत्रक असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर ते झालं नाही. खूप 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 गोष्टी आहेत बोलण्यासारख्या की ज्या खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जायला पाहिजे होत्या, मिळू द्यायला पाहिजे होत्या, त्या मिळाल्या नाही. मी अजूनही तासभर बोललो, 2 तास बोललो तर तुम्ही उठणार नाही याची खात्री मला आहे. पण मलाही काही मर्यादा आहे, ऊन झालेलं आहे, तुम्हालाही भूक लागली असेल. त्या चळवळीचा जो विचार आहे हा कधी न संपणार आहे. आणि एकट्या बागुल सरांनी बोलून काही फायदा नाही. बोंबलणारे 4-5 बागुल जर तयार झाले तर महाराष्ट्राच्या 4 दिशेकडून 4 जेव्हा येतील तेव्हा ते कुठेतरी आता वेळ होऊ शकेल. आणि तुमच्यासारख्या आई बहिणी जेव्हा 4 ठिकाणाहून परत एकत्र येतील तेव्हा कुठेतरी चळवळ बदलेल ना. आता आपल्याला आंबेडकरी चळवळीवर पोट भरणाऱ्यांचं वस्त्रहरण करणं गरजेचं आहे. पोट भरणाऱ्यांचं, त्यांचं वस्त्रहरण करा, त्यांचं पितळ उघड करा, त्यांचा भंडाफोड करा, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये यश मिळेल, अन्यथा नाही. नमो बुद्धाय, जय भीम. वास्तव दर्शन त्यांच्या भूमिकेतून मांडलेलं आहे. खरं पाहिलं तर खूप मोठे नेते आपल्या समाजामध्ये आहेत, परंतु त्यांनी त्यांची दिशा ठरवलेली दिसत नाही, असा सरांच्या भाषणाचा रोख होता. आणि सर्वांनी जर दिशा ठरवून प्रयत्न केले तर यश दूर नाही. सरांनी खूप वास्तवदर्शी असं चित्रण
त्यांच्या अमोघ वाणीतून ऐकत राहावं असं वाटत होतं. आणि असं वाटत असताना मनामध्ये थोडंसं चिंतनही चालू होतं की खरंच काय असं आहे आणि सर बोलतायत ते बरोबर आहे. परंतु शेवटी सरांनी जाता जाता शेवटी एक समस्याही सांगितली, मर्यादाही सांगितली. मलाही मर्यादा आहे, असे बागुल तयार झाले पाहिजे. आणि नक्कीच सर आपल्या प्रभावाने असे बागुल नक्की तयार होतील आणि समाज प्रबोधन करतील ही अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजनाताई यांना विनंती करेन की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. तारामाई माता भीमाई यांना अभिवादन करू. रथाचं सारथ्य करणारे आणि सारथ्याबरोबर प्रबोधन करणारे आदरणीय बागुल सर, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी मैत्रिणी आणि सर्व बंधू, सर्वांना जय भीम. धम्मरथाचं हे 16वं वर्ष आहे. दरवर्षी 52 व्याख्यान, म्हणजे 10 वर्षात 520 आणि नंतरची ही 250, म्हणजे जवळजवळ 600-700 व्याख्यानांद्वारे मला वाटतं सरांनी सगळ्यांना प्रबोधन केले. मग अशी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याचं 75 वर्ष साजरं करत असताना अजूनही बेगडसारख्या घटना घडतात. त्याचे कारण मीमांसा सरांनी सांगितली. मला असं सारखं वाटत होतं की इतकी लोक एवढ्या लांबून आलेत, सरांचं व्याख्यान ऐकणं अतिशय दुर्मिळ असा योग असतो. आणि म्हणून मी त्यांना थांबवलं आणि कालपासून त्यांना सांगते की तुम्ही इथे लवकर या. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची, आता मी खरं तर कार्यक्रमात उठून जायला नको होतं, परंतु त्यांची जी घालमेल चालली, नेतृत्व कसं असावं हे शिकवावं लागलंय. जर आपण एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वात कसे जाईल त्यासाठी नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. नियोजन नसेल तर नियोजन शून्य कारभाराचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून अध्यक्ष असतील तर बाहेर या, कारण आजचा व्याख्यानाचा विषय खरं तर वेगळा होता, पण त्यासाठी सरांनी इथं आल्यानंतर विषय बदलून सुद्धा अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलंय. गेले 6 महिने या संपूर्ण कार्यक्रमाचं तयारी चालली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका सर घेत असतात आणि त्यांना विचारून सगळे निर्णय होत असतात. आणि प्रश्न हा असतो की हे असे जे प्रश्न जे निर्माण होतात ते निर्माण होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, आणि तरच या प्रबोधनाचा उपयोग होईल. आपण केवळ ऐकत गेलो आणि इथंच सोडून गेलो तर हे असे प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होतात. तळेगावला हा प्रश्न का निर्माण झाला नाही, देवरोडलाच निर्माण का झाला, भीमा कोरेगावलाच निर्माण का झाला आणि आमच्या तळेगावला का निर्माण झाला नाही. नियोजनात्मक काम केलं की असे प्रश्नच निर्माण होत नाही. जाहीरपणे मी सांगते की हे आमचं RSSचं गाव आहे. म्हणजे मी माझे वडील देखील ते काम करायचे. ते काम करायचं म्हणजे खरंच ते RSSचे गाव होते का, तर नाही. ते म्हणजे त्यांच्यात जायचं, काही गोष्टी ऐकून घ्यायच्या, खरंच ते काय घेतात. आपण जर तिथपर्यंत गेलो नाही तर काय होतंय आपल्याला बाहेर कळत नाही. पण आपली काही माणसं तिथलं असले पाहिजे. शिवाजी महाराजांनी बघा छुपा अजेंडा काही वेळेस राबवायचे, त्यामुळे त्यांच्यात जाऊन काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणून आपली काही माणसं गनिमी काव्याने तिथे जात होती आणि त्यातून जे शिकले त्यानंतर माझ्याकडे वेगळं संक्रमित केलं. आणि म्हणून मी आज तुमच्यापुढे उभे आहे की त्यांनी जे जे काही अनुभवलं ते लहानपणापासून वेगवेगळ्या मार्गांनी, म्हणजे मी जेव्हा वकील झाले त्यावेळी माझे वडील आणि मी दोघांचे एवढे वाद व्हायचे की आमच्या आई म्हणायचे रविवारी तू तरी घरी राहायचं, नाही तर वडिलांनी घरी राहायचं. मग मीच कुठेतरी बाहेर निघून जायची. म्हणजे मी काय करायची, ज्या लोकांकडे कायद्यासाठी न्याय मिळवण्यासाठी पैसे नाहीत त्या लोकांसाठी मी माझा रविवार द्यायची. मी माझी वेळ अशी वायाला घालवत नव्हते.
मग आई म्हणायची की एवढं कशाला भांडताय की ती बाहेर जाते. आई म्हणायचे, वडील म्हणायचे मी तिला तयार करतो. आणि मग नंतर मला कळालं की हा वाद असायचा की त्याच्यावर मी अभ्यास करावा, त्याच्याबाबत मी चर्चा करावी, त्याच्याबाबत मी ज्ञान मिळवावं आणि मग त्याचा उपयोग आपल्यासाठी आणि समाजासाठी करावा. तर हे जे प्रबोधन आहे आता सरांनी केलं, खरंच ती बेडगची माणसं जर इथं असती तर खरंच त्यांना वेगळा आज मार्ग मिळाला असता. मी आता त्यांच्याशी चर्चा केली की आता तुम्ही कुठे जाणार आहे. त्यांची सांगितल्याप्रमाणे इथं सोय केली. त्यांच्या हे होतं की इथं वॉशरूमची सोय नाही. मी त्यांना मोबाईल वॉशरूम्स इथं आणले. त्यांना मी सांगितलं की इथं तुम्ही 100 लोक राहू शकता, कारण नागपूरवरून चंद्रपूरवरून दरवर्षी 100 लोक इथे येऊन राहतात. मध्ये तर सगळ्या पोलीस ऑफिसरच्या म्हणजे क्लास 1 ऑफिसरच्या बायका आल्या आणि ते म्हटले की आम्हाला इथं खूप छान वाटतंय, आम्ही भाग्यवान समजतो जिथं बाबासाहेब राहिले त्या जागेत त्यांच्या घरात आम्हाला आज झोपायला 1 दिवसासाठी तरी मिळते. आत्ता त्यांना भीती अशी वाटते की इथं अभ्यासिका आहे तर आम्ही इथं कसं राहायचं. तर बाबासाहेब ज्या घरात राहिले त्या घरात राहायला जर भीती वाटत असेल तर बाबासाहेबांची चळवळ पुढे नेणारी ही मंडळी नाहीत असं मी त्यांना जाहीरपणे सांगते. ते ऐकत असतील आतमध्ये की बाबासाहेबांची चळवळ जर पुढे न्यायची तर बाबासाहेबांच्या घरात राहायला भीती का वाटावी. आणि जर चळवळीत आहे तर कुठेही जाऊन तुमची एक नियोजनात्मक पाहिजे. आता मला असं वाटतं 2 महिन्यापूर्वी ती मंडळी तिथं निघाली आणि 15 दिवस मला असं वाटतं किवळ्याला राहिले. किवळ्याला यासाठी राहिले की पिंपरी चिंचवडच्या मंडळींनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू. कोणी कोणाचा प्रश्न मार्गी लावत नाही, आपण स्वयंभू असायला लागतं. आपण आपला विचार जो आहे तो कुठेही त्यांना कुणीतरी ह्याला राजकीय वरद हस्त असेल की यांना इथपर्यंत थांबवून ठेवा, खच्चीकरण कुठं करायचंय, मागे कुठपर्यंत न्यायचंय हे या मुलांना कदाचित कळालेलं नसावे. सर्वसामान्य माणूस त्यांच्याबरोबर आहे की हे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला का थांबवले, त्याच्या पुढे का जाऊ देत नाही. सांगली ते मुंबई अंतर मला असं वाटतं रोज जर निघालं, जर महाराष्ट्रातला माणूस पंढरपूरपर्यंत 15 दिवसात जातो, देहूरोडचा माणूस किंवा आज तळेगावून निघालेला माणूस 15 दिवसात नागपूरला जातो, तर मुंबई ते सांगली हे अंतर फार नाही. आपण जर आपला प्रश्न खरंच तसाच लावायचा आहे तर त्यासाठी नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या रणरणत्या उन्हामध्ये चालणं, सकाळी ही लोक जर निघाली 4 तास जर चालली तर मला वाटतं 4 तासात ते देवरोडून इथे आले असते आणि दुपारचा वेळ घालून संध्याकाळी 6 वाजता जर निघाले तर निश्चितपणे लोणावळ्याला पोचले असते. आणि लोणावळ्यातून 1 दिवसात खोपोली आणि त्याच्या पुढे पनवेल हा जो टप्पा त्यांनी घेतला असताना आपली सगळी आंबेडकरी आपली जी एका बापाची आपण लेकरं आहोत सर नेहमी म्हणतात, ती बाप आपला आहे, मी नेहमी म्हणत असते. तर एका बापाची लेकरात कोणीच कोणाला उपाशी ठेवणार नाही, कोणीच कोणावर उघड्यावर झोपू देणार नाही. प्रत्येक आंबेडकरी अनुयायी त्यांच्या पाठीशी उभा राहील. प्रश्न असा आहे की आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. बाबासाहेबांची कमान मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे दगडा मातींची कमान पाडली, पण विचारांची कमान जर आपण निश्चितपणे आपण ती मनात ठेवली तर ती कमान उभारायला वेळ लागत नाही. आम्ही बाबासाहेबांची इथं कमान उभारली होती, 1 रुपयाही सर आमच्याकडे नव्हता. आणि बाबासाहेबांचाच नातू ज्यावेळेस इथे येऊन सांगतो की बाबासाहेबचं घर आम्हाला सापडत नाही, त्याची खूण म्हणून तुम्ही कमान उभारा. आणि दिलेला शब्द आमचे RD शिंदे आहेत, आज मी जी जाहीररित्या त्यांचं कौतुक करेल, कारण ते त्यावेळेस ते सरकारी नोकरीत होते. ते म्हटले मी करतो पण माझं नाव कोणाला कळू देऊ नका. ती कमान पाडल्यावर मी आज सांगते की शिंदेंनी ती कमान, शिंदे उभे राहा, शिंदेंनी ती कमान एका रात्रीत उभी केली होती. नाही RD बरोबर होते ना, दोघं नवरा. तर त्यांनी ती कमान एका रात्रीतून उभी केली होती. आणि ते कुठून पैसे आणले होते ते आजही आम्हाला माहीत नाही. परंतु कौतुक यासाठी करते की एक ऑफिसर ते त्यांच्या कुठल्याही मार्गाने पण बाबांची कमान उभी करायची आणि ती त्यांनी काहीही न बोलता ती उभी केली होती. आजही ही मुलं जर खरंच खंबीर असतील, आपण एवढेच जण जर जाऊन सांगलीत उभे राहिलो, एवढीच माणसं जर सांगलीत उभे राहिलो तर आपण एका दिवसात ही कमान उभी करू शकतो. त्यासाठी सरकारची गरज नाही. मी नेहमी म्हणते की बाबासाहेबांनी एवढी ताकद निर्माण केली, म्हणजे आमचं आत्ताचं नियोजन आहे सर की हा जो बंगला आहे हा
आम्ही वैयक्तिक पातळीवर खरेदी करणार होतो, परंतु त्या माणसांनी नकार दिल्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला शासकीय पातळीवरून हा पत्रव्यवहार करून हा बंगला मिळवावा लागला. परंतु त्यासाठी कुठलंही रस्त्यावरचं आंदोलन करावं लागलं नाही. आम्ही कागदोपत्री सतत लिहित गेलो, पाठपुरावा करत गेलो आणि हा बंगला ताब्यात मिळाला. आता आम्ही शेजारच्या जागेचा प्रश्न हाती घेतलाय. त्यासाठी पण असं वाटतं शासकीय पातळीवर काहीतरी होईल, पण गेले जवळजवळ आता ह्या 12 साली आपल्याला ताब्यात मिळाले. 11 वर्ष झाली. 11 वर्षात आमच्या प्रयत्नांना ते यश आलं नाही. मग आम्ही यावर्षी असं ठरवले की आपण इतके सक्षम आहोत, आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आहोत, शारीरिक आहोत, पण आर्थिकदृष्ट्या जी महत्त्वाची बाब आहे, सगळ्याचं सोम करता येतं, पैशाचं करता येत नाही. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या पण इतके सक्षम आहोत की प्रत्येक माणसाने जर ठरवलं आणि 1000 रुपये दिले तर एका दिवसात आपण ही सगळी जागा, आमच्याकडे सध्या 30 लाख गुंठ्याचा इथं भाव आहे आणि जवळजवळ ही जागा 30 गुंठ्याची आहे. 30 गुंठे जागा जर मिळाली तर मोठं चळवळीचं केंद्र उभारण्याचा संकल्प जो संस्थेने आम्ही केलेला आहे तो पूर्ण होईल. म्हणून सरकारवर प्रत्येक गोष्टीत अवलंबून राहत नाही. ह्याचा अर्थ सरकारला सोडतो अशातला पण भाग नाही. कारण बंगला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत घेतला, परंतु ह्यासाठी आम्ही सरकारकडून 1 कोटी आणल्या, त्याचं मजबूतीकरण करण्यात आम्ही यशस्वी झालो. पण केवळ आंदोलन करून काही भागत नाही. काही आपला पूर्वनियोजित काही आपले कार्यक्रम असले पाहिजेत. आपण ॲप्रोच कसं होतो, एखाद्या माणसाशी बोलताना आपण कसं बोलतो, त्याच्या प्रतिक्रिया मग आपल्याला भोगाव्या लागतात. आपण चांगलं बोललं तर वाईट माणूससुद्धा आपल्याला मदत करतो. जरी कमानच उभारायची तर आमच्या सगळ्यांकडे जर आवाहन केलं तर निश्चितपणे आणि आम्हाला तिथं बोलावलं तर काल तो जरांगे जर लाखात माणसं जमा करू शकतो तर आपलं हे माजी नगरसेवक जे इथं आलेत त्यांनी जर आवाहन केलं की ह्या दिवशी इथं या तर करोडोत आपली माणसं तिथं जातील. आणि तेवढी जर तिथं गेली तर यांना लॉंग मार्चची सुद्धा गरज भासणार नाही असं मी त्यांना आवाहन करीन की त्यांनी आपलं आंदोलन इथं सगळ्यांसमोर स्पष्ट करावं. आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण जर आलो नाही तर हे होईल. परंतु आपण आज इथं मला वाटतं 1-2 लोक थांबली तिथली आतमध्ये आहेत आणि अशा पद्धतीने आपण आपल्या आंदोलनाची दिशा कशी आहे ती असली पाहिजे. सरांचं देखील हे एक प्रकारचं आंदोलन आहे, पण ते कोणाच्या विरुद्धचं नाही. हे आंदोलन जे आहे हे आपल्यातलं आंदोलन आहे की आपण आपल्यात बदल घडवण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, धम्माचा अभ्यास कसा केला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांची इतिहास जो आहे तो बुजता कामा नये, तो सतत त्याची वाद तेवत राहिली पाहिजे. आणि म्हणून वेळोवेळी ह्या धम्म अभियानाची गरज भासते. म्हणून आपण या धम्म अभियानाला आपण सगळे आज जमलात आणि सरांचं एवढं अमूल्य असं आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि आपल्याला जेवल्याशिवाय काय होत नाही. खीरदान झाल्यानंतर जे खीर प्राशन केली त्यानंतरच बुद्धांना संबोधी प्राप्त झालेली आहे. आपण सगळे असं बसलं असलो तरी काहीतरी खाल्ल्याशिवाय आपल्याला डोकं काम करणार नाही, पुढची वाटचाल होणार नाही. त्यामुळे कोणाच्या विरुद्धचं नाही. हे आंदोलन जे आहे हे आपल्यातलं आंदोलन आहे की आपण आपल्यात बदल घडवण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, धम्माचा अभ्यास कसा केला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांची इतिहास जो आहे तो बुजता कामा नये, तो सतत त्याची वाद तेवत राहिली पाहिजे. आणि म्हणून वेळोवेळी ह्या धम्म अभियानाची गरज भासते. म्हणून आपण या धम्म अभियानाला आपण सगळे आज जमलात आणि सरांचं एवढं अमूल्य असं आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि आपल्याला जेवल्याशिवाय काय होत नाही. खीरदान झाल्यानंतर जे खीर प्राशन केली त्यानंतरच बुद्धांना संबोधी प्राप्त झालेली आहे. आपण सगळे असं बसलं असलो तरी काहीतरी खाल्ल्याशिवाय आपल्याला डोकं काम करणार नाही, पुढची वाटचाल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या कायद्याची उत्पत्ती केली, असा मानवतावादी कायदा निर्माण केला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानव यांना मी पहिल्यांदा अभिवादन करते. त्याचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिजाऊ भाऊ यांनी केलं आणि त्यांनी थोडक्यात आपलं मत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याच्यानंतर
सरांनी जे प्रबोधन केलं ते इतकं ऊर्जा देणारं होतं, खरोखरच अगदी म्हणजे सगळं म्हणजे इतकं उत्स्फूर्त असं त्यांचं प्रबोधन होतं. आणि निश्चितच त्याच्याप्रमाणे आपण थोडाफार का होईना की आपल्यामध्ये बदल करू. त्यांचेही मी सर्वांतर्फे आभार मानते. आणि आपल्या ताई, त्यांचं नेहमीच आपल्याला सगळं म्हणजे मार्गदर्शन असतं. मी एक किस्सा सांगते त्यांच्याबद्दल की अशी मी इथं राहायला होते आणि बाई असं इकडनं येत होत्या आणि त्या गाडीतून उतरल्या आणि मला म्हणलं कसं काय, बरं आहे का? ते म्हणलं हां बरं आहे. आणि थोडंसं तर कुठून म्हणजे तयार होत्या जरा थोड्याशा आणि माझ्याकडे पाहुणे आले होते. मला काय म्हटलं, सेलिब्रिटी आहे का? मला म्हणले काही सेलिब्रिटी आहेत का? म्हणलं हो, त्या सेलिब्रिटी काय अशा कृत्रिम नाही म्हणलं, त्या खरोखरच सेलिब्रिटी आहेत. आणि ह्या सेलिब्रिटी कशा, हे जे आहे सेलिब्रिटी ते कसे कृत्रिम, त्यांच्यामध्ये सगळं बाह्य असतं. उडी मारायची म्हणजे थोडीशी उडी मारायची असते, पण ते पिक्चरमध्ये मोठी उडी दाखवतात. परंतु ह्यांची खरीखुरी उडी सामाजिक आणि धार्मिक उडी या समाजासाठी त्यांनी मारलेली आहे. तर अशा ह्या अध्यक्षा, आपल्या नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या रंजनाताई भोसले यांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. तसंच ते जे पाहुणे आलेले आहेत बेळगावचे, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपले सूत्रसंचालन करणारे कांबळे सर यांनी चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं, त्यांचेही आभार. कार्यक्रमाला जमलेले उपासक आणि उपासिका यांचेही आभार. धन्यवाद.